नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आहे, अनप्लॅन आहे. कुठं चाललो आहे आम्हालाच नाही माहिती, पण कुठलं तरी आपण आज आणि हे आहे अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन करायला चाललो आहे. तर चला आपलं आता ट्रॅव्हलिंग आम्ही चालू करतो. आणि आमच्यावर दोन चुत्या लोक आहेत, त्यांची ओळख करून देतो तुम्हाला. अरे बॉट, हा बघा उर्फ बॉट विजू, आर्मी ब्रो आरजे, आणि आमची गाडी निघायचं आता. चला. काय ब्रो वैताग आलाय? आरजे हे ड्रायव्हर आहे, पुढं बघून चालव गाडी. तर गाईज लय ट्रॅफिक आहे थोडंफार, त्यामुळे वैताग येतं आणि ऊन बी मजबूत आहे. चला आपण भेटू, मी तुम्हाला अपडेट देत राहील थोडं थोडं. चला. तर मंडळी, आम्ही अथक परिश्रमानंतर जवळपास दोन तासानंतर आम्ही पालीच्या गणपतीला आलो आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो थांबा. इकडे चप्पल वगैरे स्टँड आहे, इकडे ठेवायचं आहे आणि इथून एंट्री आपल्याला. मित्रांनो, आतमध्ये बाप्पाच्या इथे कॅमेरा अलाउड नाही आहे, म्हणून तिथे शूट नाही घेतला. पण मस्त मंदिर आहे इथं. आमचा अष्टविनायकमधला पहिला मंदिर हे झालं आहे. आणि इथे कासव पण आहेत, दाखवतो तुम्हाला. हे का मित्रांनो, कासव आहेत, भरपूर प्रमाणात कासव आहेत तिथं. बॉट इधर देख भाऊ, कासव दिसतं का? तेव्हा तिकडे आहे. किती आहेत रे? 1 2 3. नाईस. तर मित्रांनो, आपण आता पालीचा गणपती करून चाललो आहे आम्ही देहूला. आणि आता आम्ही थोडा रेस्ट करतो, कारण की थोडी गाडीला पण रेस्ट पाहिजे ना, मग आपण रेस्ट करतो. आणि आता कॉफी पितो, निघू आपण आता इथून थोड्या वेळानं. मंडळी, मिसिंग लिंक 1 नंबर आहे, वर्थ आहे. चांगलं काम केलं आहे, म्हणजे 6700 करोडचा प्रोजेक्ट होता तो. मस्त काम केलं आहे. चला तर मग आपण भेटू पुढे. बहुत कैसा लग रहा है तुमको? मस्त वाटतं, एकदम मस्त वाटतंय फिरून. एवढा चांगला व्ह्यू बघायला भेटतोय. मिसिंग लिंक कसा वाटला? मिसिंग लिंकचा 1 नंबर होता. आता वाटतं थांबव तिथं, पण थांबून देत नाहीत मला. सगळे पोलीस लोक फिरतात. पोलीस लोक आहेत, पण बाहेर आहे मस्त. तर मित्रांनो, आपण आता थोड्या वेळानं क्षेत्र देहूच्या इकडे आलेलो आहे. आपण इथे तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. आपण आता जाऊ. इथे पार्किंगला 50 रुपये घेतात. इथे तुम्ही गाड्या लावू शकता.
इकडं राय साईडला आपलं बजरंग बलीचं मंदिर आहे. मंडळी इथून आपण तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन आहे ना, इथं लेफ्ट साईडलाच श्रीरामांचं मंदिर आहे. इथे काही श्लोक आहेत या साईडला, राईट साईडला, लेफ्ट साईडला सगळी. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळं आपण आतमध्ये जास्त शूट नाही करू शकत श्रीरामांच्या मंदिराच्या इथे. पण इथे सर्व श्लोक लिहिले आणि भारी आहे, म्हणजे मंदिर बघण्यासारखं. थोड्या वेळानं आपण हरेश्वर मंदिराच्या इथे जाऊ. संत बहिणाबाईंची मूर्ती. भरपूर मोठं मंदिर आहे इथं, बघण्यासारखं भरपूर काय. तुम्ही आवर्जून या, पुण्याला आला तर कधी देहूला नक्की या. आता आम्ही इथून आळंदीला पण जाणार आहे देहूवरून. संत तुकाराम महाराजांचे इथं हाताने लिहिलेल्या गाथा आहेत आतमध्ये. कॅमेरा जस्टिफाय नाही करायचं, पण आतमध्ये हाताने लिहिलेल्या गाथा आहेत. मित्रांनो, इथं मंदिराच्या लेफ्ट साईडून आहे ना आपल्याला, इथं जिथं संत तुकाराम महाराज 17व्या शतकामध्ये होते तेव्हा ते तिथे राहायचे. आपण त्यांचा वाडा बघून येऊ. इथे समोरच आहे पुढे जाऊन. हे त्यांचं राहता वाडा होता 1608 ते 1649 पर्यंत. चला आपण जाऊन बघू. इथं सर्व ते अभंग आहेत जुन्या काळाचे, तुकाराम महाराजांनी लिहिलेले. आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती. आता आम्ही त्यांच्या धर्मपत्नींच्या इकडे चाललो. त्यांचं पण घर आहे या साईडला.
तर मित्रांनो हा विजय आपला मित्र तो थोडा इतिहास सांगाल, तुम्ही ऐकून घ्या. ज्यावेळी संत तुकाराम महाराज भक्ती करत होते विठ्ठलाची, त्यावेळी महाराजांना विठ्ठलांनी म्हणजे देवाने हे पाठवलेलं, गरुडाचं वाहन पाठवलं महाराजांना काय. त्यावेळी जर महाराज बोलले होते की तुम्ही पण चला आमच्यासोबत, त्यावेळी गेले नाही त्या. तर विषय असा झाला की त्या गेले नाहीत, म्हणजे काय काय असं म्हणण्यात ऐकण्यात आलं आहे की त्या जर त्यावेळी जर गेल्या असत्या तर आज नवरा बायको वगैरे मग सोबतच मिळले असते वगैरे, असा विषय आहे. सेवा किती महत्वाची ते या आजींच्यावरून आपल्याला दिसून येते. म्हणजे माणसाने सेवा करत राहावी, प्रत्येकाने आपला धर्म निभावत राहावा. म्हणजे प्रत्येकाला कुणाची ना कुणाची गरज भासतेच म्हणा. पण आजीने या ठिकाणी आपल्याला दाखवलंय की आणि अक्कलकोटवरनं या ठिकाणी आले. हा अक्कलकोटवरनं आलेत आजी आणि इथे सेवा करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. हा. मित्रांनो इकडं मंदिराच्या डाव्या बाजूला इंद्रायणी नदी आहे. मस्त क्लायमेट आहे, आता थोड्या वेळानं सनसेट होईल. भारी क्लायमेट आहे.